विक्रांत नको जाऊस रे. निदान मी हयात असताना तरी मला माझं कुटुंब तुटताना नाही बघायचंय. आबा, आधीच आमच्यावर खूप घाव बसलेत, अजून घाव सोसायची ताकद नाही आता. उर्मिला, या घराने आपल्याला जे काय दिले ते आपल्याला इथेच ठेवून जायचंय. आपल्याला फक्त आबासाहेबांचे आशीर्वाद हवेत. ये. चल उर्मिला. थांब विक्रांत, जाता जाता मला हिच्याशी बोलायचं. काय गे राणी, झालं ना सगळं तुझ्या मनासारखं? हेच हवं होतं ना तुला? तू जिंकलीस आणि आम्ही हारलो. आता सेलिब्रेशन कर. हे घर, पैसा अडका, सोनं सगळं घेऊन मिरव. माझी काही हरकत नाहीये. पण ना, माझी एक विनंती आहे तुला, घरामधल्या ह्या माणसांना तरी सुखा समाधानाने जगू देत. यांना एकमेकांपासून तोडू नकोस, एवढे उपकार कर माझ्यावर. तुला हवं होतं ते केलंसच ना तू. तुला पैशांचा सोज होता, हा मिळालं ना. तुला वाटलं तुझ्या ह्या सगळ्यामध्ये आम्ही वाटेकरी आहोत, म्हणून तू घरातल्या प्रत्येकाच्या मनात आमच्याबद्दल विष पेरत गेलीस. इंदिरा भाऊजींना आमच्या विरोधात उभं केलंस. वा राणी वा. तुला हवं होतं ते तू केलंस. राहा सुखाने, एकटी राहा. एक शब्दही बोलू नकोस हा. प्रत्येक वेळेला तू आमच्यावर आळ घेतलायस. आमच्या चिकूला आम्हीच मारलं असा आळ आमच्यावर घेतलास. तुझ्या बुवांनाही आम्हीच मारला असा आळ आमच्यावर घेतलास. अगं, आम्ही जीवाला जीव देणारी माणसं आहोत, जीव घेणारी नाही. असो, तसंही तुला काय कळणार आहे? त्याच्यासाठी मन असावं लागतं, मन. राहा बाई, राणी सारखी एकटी या घरात राहा, राज्य कर. कोणी तुझ्या वाटेत येणार नाही. चल विक्रांत. उर्मिलाताई नका जाऊ. तुम्ही या घरातनं निघून जावा असं अजिबात वाटत नाही मला. हो ताई, आहे माझ्याकडे मन. फक्त माझ्या बुवांच्या बाबतीत जे काय झालं त्याच्यानंतर मी इतकी वाहवत गेले की मी माझ्याच माणसांबद्दल गैरसमज करून घेतला. उर्मिलाताई, हे बघा मी माफी मागते. तुम्ही मला माफ करा, माझं चुकलं. पण हे घर सोडून जाऊ नका प्लीज. हे राणी, तुझे हे खोटे अश्रू आहेत ना, ते दुसऱ्यांना दाखव, ते पाघळतील. मी नाही. विक्रांत थांब रे. विक्रांत थांब. आजपर्यंत तू माझा एकही शब्द मोडला नाहीस, आजही मोडणार नाहीस. प्लीज थांब. नाही इंद्रा, हा विक्रांत आज कोणाचं ऐकणार नाही आणि कोणासाठी थांबणारही नाही. चलो विक्रांत दादा, विक्रांत ऐक ना, विक्रांत.
अजित, अरे जा, तू भावाला थांबव. तुझं ऐकेल तो, जा लवकर. दादा, उर्मिला वहिनी, विक्रांत. मालती, भिकारडे, घर तोडलंस ना माझं तू. माझ्या माणसांना माझ्यापासून वेगळं केलंस. कशासाठी? पैशासाठी. अगं, इतकी कशी का निर्लज्ज असू शकतेस तू? इतकी कोरड्या मनाची आहेस ना की दोन भावांना एकमेकांपासून वेगळं केलंस तू. आबांना त्यांच्या मुलापासून वेगळं केलंस. मला उर्मिला आणि विक्रांत जीव लावायचे, माझ्यापासून तोडलंच ग त्यांना. पण आमचं सोड, मायलेकांची ताटातूट केलीस. त्यांच्या डोळ्यातले अश्रू आहेत ना, त्याला फक्त तू जबाबदार आहेस. आज जसं इंद्रापासून उर्मिला आणि विक्रांतला तोडलंस, तसंच उद्या आबा आणि मलाही तोड, नंतर रत्नावहिनींना तोड. एक एक करत ना सगळ्यांना तुझ्या आयुष्यातून वेगळं कर तू, आणि मग या घरावर राणीसारखं राज्य कर. हेच हवंय ना तुला? बोल ना, हेच हवंय ना? नाही मालकी मॅडम, असे विचार सुद्धा येत नाहीत माझ्या मनात. मी पास कर ग, पास कर तुझी नाटकं. तू काय आहेस ना, आज सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलंय. काय हो, तुम्हाला हिचा खूप पुळका होता ना, सतत हिच्या कौतुकाची पालखी फिरवत होतात ना. आता तरी तुमचे डोळे उघडलेत का? आजवर या घरात जे झालं नाही ते आज झालं, आणि या सगळ्याला ही अवदसा जबाबदार आहे. माझं घरदार उद्ध्वस्त केलं हिने. सगळी नाती गोती, आचार विचार, संस्कार सगळ्यांना अग्नी दिलास तू. इंद्रारे, आता तरी भानावर ये बाबा. हिनेच तुझ्या भावाविरुद्ध तुझ्या मनात विष कालवलं. अरे तो नेहमी तुझ्या पाठीशी सख्या भावाप्रमाणे उभा राहिला. सख्या भावाने केलं नसतं ना इतकं केलंय त्याने तुझ्यासाठी, आणि हिने बघ काय केलं त्याचं. नाही, तुला अजूनही जर का वाटत असेल ना की आई तुझ्या मनात विष कालवते, तर तू हिला पाठिंबा दे बाबा, माझं काही म्हणणं नाही. पण जर तुझ्याच या आई बापाला या पोरीने घराबाहेर काढलं ना, तर मात्र डोळ्यात पाणी येऊ देऊ नको म्हणजे झालं.